घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर टाकत नसल्यामुळे औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालय इथं गटविकास अधिकाऱ्यांना औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथील ग्रामस्थांनी 11 सप्टेंबर रोजी संबंधित अभियंत्याची तात्काळ बदली करावी व घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळावेत अशी मागणी केली होती। संबंधित मागण्या पूर्ण न केल्यास गुराढोरासह पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा अनिल कुंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला होता। त्यानंतर आज 18 सप्टेंबर रोजी कुंडकर पिंपरी येथील ग्रामस्थांनी चक्क पंचायत समिती कार्यालयाजवळ बैल सजवून वाजत गाजत कुंडकर पिंपरी येथील ग्रामस्थांनी आंदोलन करत पंचायत समितीतील कारभाराबाबत तीव्र रोष व्यक्त केला। संबंधित अभियंत्यांची बदली केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। मात्र पंचायत समिती कार्यालयात चालत असलेला कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला। मी अनंता विकाराव कुंडकर राहणार कुंडकर पिंपरी येथील ग्रामस्थ व सरपंच या पदावर कार्यरत आहे। आम्ही सर्व ग्रामस्थ आज पंचायत समिती औंढा नागनाथ इथे जमलेले आहोत। आज आम्ही 11 तारखेला BDO साहेबाला निवेदन दिलं होतं की आमच्या वेळेवर घरकुलाचे 137 घरकुल आमच्या इथं मंजूर आहेत। त्यापैकी काही घरकुलाचे फर्स्ट हप्ता पडलेला आहे आणि दुसऱ्या हप्त्यासाठी वारंवार BDO साहेबासोबत आणि इंजिनियरसोबत आमचं बोलणं होऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही। आणि आज आम्ही इथं गुराढोरासह आंदोलन करण्यासाठी आलेले असताना BDO साहेबाच्या कॅबिनला लॉक आहे। तरी प्रशासनाला व BDO साहेबाला एकच विनंती आहे की गोरगरीब जनतेला वेठीस धरू नका आणि वेळेवर लोकांचे कामं करा, हीच आमची सर्व ग्रामस्थाच्या वतीनं साहेबाला सूचना राहील। आणि यानंतरही कामामध्ये कुठली सुधारणा जर नाही झाली तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू व सर्व ग्रामस्थ गुराढोरासह पशुपालक सर्व इथं येऊन ठिय्या मांडून आंदोलन करण्यात येईल। या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं होतं, त्यांना अगोदरच सूचना केली होती की या दिवसालोपर्यंत आमचे कामं करा, परंतु आमचे कामं झालेले नाहीत। त्याच्यामुळे आम्ही परवा दिवशी येऊन परत त्यांना निवेदन दिलं 16 तारखेला आणि आज आंदोलन ठेवलेलं आहे। त्याच्यानुसार आमच्या जे काही मागण्या आहेत त्याला म्हणले की तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। ठिकाणी आमचा जे बैल आहे आमच्यासोबत रात्रंदिया का आमचा म्हणजे सहकारी म्हणलं तरी चालते, आमच्या पूर्ण काम करताना आमच्या संघ असणारा त्यांना आम्ही इथं घेऊन आलेलं आहे। कारण की मी जर इकडे पंचायत समितीला आलो तर यांची चारावैरण कोण करेल, त्याच्यामुळे मी पण त्याला सोबत घेऊन आलेला आहे आणि आम्ही सर्वांना मिळून इथं ग्रामस्थांनी आंदोलन ठेवलेलं आहे। आणि आमच्या मागण्याला थोडं त्यांनी तोंडून शब्द दिलेले आहेत की तुमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करू आणि ॲडमिनवरची बदली करून दिलेली आहे। आम्हाला दुसरा इंजिनियर दिलेला आहे। त्या ठिकाणी आम्हाला अशी आशा आहे